मी डॉक्टर हंसराज वैद्य, उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग बेस्कॉमचा अध्यक्ष, नांदेड जिल्ह्याच्या वतीनं मी शासनास अशी नम्र विनंती करू इच्छितो की शासनाने आता आमचा अंत पाहू नये। आम्ही 60 वर्षाच्या वरचे, जवळपास 100 वयाच्या वर्षाचे आम्ही लोक सगळे जमा झालेले आहोत। खरे खरे गरीब, गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा माता आणि दिव्यांग सगळे, ज्यांच्या कानाला नीट ऐकू येईना गेले, ज्यांच्या डोळ्याला दिसत नाही, ज्यांच्या अंगात आता त्राण राहिलेलं नाही, चालता येत नाही, अशा सगळ्या लोकांच्या वतीनं मी शासनास निवेदन देऊ इच्छितो की त्यांनी आता आमचा फार अंत बघू नये। आमचे दिवस फार राहिलेले नाहीत। आम्हाला 4 दिवस आनंदानं, सुखात, समाधानानं राहू द्यावं। कारण स्वातंत्र्य लढ्यापासून ते आज तागायत आम्ही देशासाठी योगदान दिलेलं आहे, त्याग केलेला आहे, समर्पण केलेलं आहे। एवढे सगळे दिग्गज, भारताचं नाव जगामध्ये निर्माण करणारे असे रत्न ज्येष्ठ नागरिकामुळे निर्माण झालेले आहेत। त्याचं भान ठेवून आणि सरकारमधील सगळ्याच आमदार, खासदार, मंत्र्यांना मायबाप आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, ते त्यांच्यासाठी काहीतरी म्हातारपणाचं पाहावं आणि त्यांनी आमच्याकडे बघून, आमच्या साध्या साध्या मागण्या आहेत, सरकारने त्याच्यापैकी बऱ्याचशा मागण्या ऑलरेडी मान्य केलेल्या आहेत, पण त्याची अंमलबजावणी होत नाही। म्हणून त्यांनी आमचं धोरण, ज्येष्ठ नागरिकांचं धोरण, सुधारित धोरण अंमलात आणावं। 2005चा कायदा, 2007चा कायदा, 2010चे नियम, 2007चा कायदा हा तंतोतंत सरकारने पालन करावं। आम्ही दिलेल्या योगदानाबद्दल आणि समर्पणाबद्दल आठवण ठेवून त्यांनी आम्हाला देशाचे शिल्पकार तथा देशाची राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी आणि आम्हाला त्यांनी मानाचं पान म्हणून आता उर्वरित आयुष्य आमचं सन्मानानं जगता यावं म्हणून काहीतरी मानधन आम्हाला द्यावं। कारण आता आम्ही 60 वर्षाचे झालो, आमच्या अंगात त्राण राहिलेलं नाही, आम्हाला कोणी काम देत नाही आणि आम्हाला कोणी धामी देत नाही आणि आम्हाला पैशाची चणचण आहे, गरज आहे, म्हणून आम्हाला द्यावं। तुम्ही मोर्चा न काढता, काही न मागता अनेकांना तुम्ही मानधन देता, अनेकांना वाढवून देतो म्हणता, 7वा वेतन, 8वा वेतन लागू करता, पण आमच्या पोटात आज काहीही नाही। आम्ही रस्त्यावर आहोत, उन्हात आहोत, तुम्ही आमच्याकडे न पाहता त्यांच्याकडे पाहता, हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे। म्हणून शासनाला ज्येष्ठ नागरिकांनी अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे, तसेच उपमुख्यमंत्री नांदेडमध्ये दाखल झालेले, तर काय सांगाल? आणि म्हणूनच आजच्या ह्या खास करून रविवारी, कारण आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अर्थमंत्री अजितदादा पवार नांदेडमध्ये काही मावळे गोळा करत निघालेले आहेत। पण मी त्यांना असं सांगू इच्छितो की दादा, हे मावळे तात्पुरते मावळे तुम्ही गोळा करीत निघालेत, त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण आम्ही हे जे 60 वर्षाच्या वरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, हे खरे मावळे तुमच्या पाठीमागे कुटुंबाचा आधार आहेत। प्रत्येक कुटुंबातून 1 ते 4 ज्येष्ठ नागरिक आहेत। मतदाता जनसंख्येच्या 20% मतदाता हे ज्येष्ठ नागरिक आहेत। आज अनायासे आम्ही जमलेलो आहोत, तुमच्यासाठी आम्ही जमलेलो आहोत। तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या, आम्हाला येऊन आमच्या दुःखावर फुंकर घाला आणि आमचं समाधान करा, एवढंच या ठिकाणी बोलतो। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांना नम्र विनंती आहे की त्यांनी काल परवाच अधिवेशनात, जसं नांदेडचे तडफदार आमदार आनंदरावजी बोंडारकर यांनी ज्येष्ठ नागरिकाबद्दल मोठ्या पोटतिडकीनं प्रश्न मांडला, त्या प्रश्नावर जरूर त्यांनी विचार करावा आणि सहानुभूतीने विचार करून आमचे प्रश्न सोडवावेत, आमच्या मानधनाचा विचार करावा। कारण आज शहीद दिन आहे। शहीद भगतसिंह, राजगुरू आणि या सुखदेवजी यांच्या आज शहीद दिन असल्यामुळं आम्ही शहीद होण्यासाठी निघालेले आहोत। आमची एवढी जनता आत्तापासून, ह्या क्षणापासून अन्न पाणी त्यागाला बसलेली आहेत, याचा विचार जरूर करावा आणि आमचे प्रश्न तातडीने सोडावेत, आपला प्रतिनिधी पाठवावा आणि आमची समजूत काढावी, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ नागरिक।